येतं त्याच्याच तुम्ही मागे लपायचा प्रयत्न करत आहात. पण मग नेमकं गृह खातं किती याच्यावर कीन आहे, किती याच्यावर दबाव टाकून याला आत टाकण्यासाठी दबाव टाकत आहे, की इथे पण फेकनाथ मिंदेंचं फडणवीस साहेब ऐकणार आहेत, हे आता पुढचे 1-2 दिवसात स्पष्ट होईल. डॉक्टर्स जे मागत आहेत, नर्सेस जे मागत आहेत, ते न्याय मागतात, कडक कारवाई मागतात, शिक्षा मागत आहेत. माझं तर म्हणणं आहे की त्याची दिंड काढली पाहिजे आणि त्याचं नगरसेवक पद बरखास्त केलं पाहिजे. आणि जी एका बाजूला पक्षामध्ये अशा पद्धतीचा नगरसेवक वागतो त्याच्यावरती कुठलीही कारवाई पक्षांतर्गत केली जात नाही. तुमच्या पक्षातला नगरसेवक असा वागला असता तुम्ही कशी कारवाई त्याच्यावरती केली असती? शिंदेंनी काय करणं अपेक्षित? तुम्हाला आठवत असेल जेव्हा काही मंत्र्यांवर आरोप झाले, जसं संजय राठोड असतील किंवा इतर मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांना त्यांच्या मंत्रिपदावरनं पहिलं आम्ही काढलं होतं. आणि तसंच आमची ही अपेक्षा आहे की मिंदेंकडून ह्या नगरसेवकाला त्याच्या पदावरनं काढले गेले पाहिजे. त्याच्यात CCTVमध्ये आता तर नुसतं मारहाणीचा व्हिडिओ नाही, त्याचा जो ऑडिओ आला त्याच्यासोबत एवढा घाणेरडा आहे, एवढे घाणेरडे शब्दांचा वापर केलेला आहे, त्यांना बरखास्त करून त्याची दिंड काढली पाहिजे. हीच आमची मागणी राहील. तर आणि तरच त्या डॉक्टर्सना न्याय मिळेल. शिंदे कारवाई करतील असं वाटते का? एकनाथ शिंदे कारवाई करतील? स्वतः तसेच आहेत. पुढे काय त्यांच्याकडे अपेक्षा? महामार्गावरती देशी दारू विकली जात होती. मोठ्या प्रमाणात हे दारू गेल्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी विकली जाते. आता महत्त्वाची गोष्ट हीच आहे की समृद्धी महामार्ग असेल किंवा इतर जे महामार्ग आहेत, एकतर ते रस्त्याची क्वालिटी बघा, दुसरं म्हणजे जे काही खड्डे बिड्डे पडतात ते बघा. अशा जर घटना होत असतील तर ती दारू नेमकं तुम्ही आता ते कदाचित हे पण कारण देऊ शकतील की इथेनॉलसारखं आम्ही त्या पेट्रोलमध्ये टाकणार होतो आणि त्याचं मिश्रण करणार होतो. हे खूप शक्य आहे, हे सरकार त्याच्या पण केपेबल आहे. पण आम्हाला उत्तर काय येतं हे तर अपेक्षित आहेच, पण सरकारच्या ह्या राज्यामध्ये असं होऊच कसं शकतं हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक नगराध्यक्षामध्ये चर्चा सुरू झाली आहे की एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात अशी चर्चा होत आहे की काँग्रेसमध्ये सहभागी व्हायचं व्हायचंय की एनडीएचा भाग व्हायचा. मला वाटतं तो आमचा प्रश्न नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही आमचं मत स्पष्टपणे परखडपणे मांडत असतो. आणि ह्या देशामध्ये आपण पाहिलं असेल आता सर्वत्र सगळीकडेच लोक बोलायला लागलेली आहेत, लोक व्यक्त होतात, लोकांचा राग व्यक्त होतोय. महागाई असेल, पाण्याची टंचाई असेल, विजेची कपात असेल, हे सगळ्या गोष्टी तर आहेच. पण दुसऱ्या बाजूला आज मी जे कुठचेही पक्ष असतील, जे कुठचेही खासदार असतील, जे कुठचेही आमदार असतील, जे कुठचेही नगरसेवक असतील, अधिकृतरित्या अनधिकृतरित्या भाजपसोबत जाऊ पाहत आहेत, त्यांना एवढंच विचारत आहे, जी लोक राम मंदिराला लुटू शकतात, दानपेटी सोडली नाही, तुम्ही त्यांच्यासोबत मांडी लावून बसणार का? तसंच जर पाहिलं असेल तर जंतर मंतरला जे विद्यार्थी आहेत ते पण बसलेले आहेत. अभिजित दिपके बसलेले आहेत, सोनम वांगचुक तिथे अजूनही आंदोलन करत आहेत. कोणासाठी करत आहेत, कशासाठी करत आहेत? ह्या देशासाठी करत आहेत. जो नीटचा पेपर फुटला त्याच्यासाठी करत आहेत. तुम्ही त्यांच्या विरोधात भाजपच्या सोबत जाणार का? हा माझा सवाल सगळेच जे लोक भाजप सोबत जायचं त्यांना आज मी त्यांना विचारतो. एक करू. मुख्यमंत्र्यांनी जे विधानसभेमध्ये भाषण केलं याच्या कशा पद्धतीनं बघताय? जोरदार टीका त्यांनी विरोधकांवरती. त्यांनी 2-2.25 तास जे ते भाषण खेचलं, खूप थापा मारल्या, पण त्यांचं फ्रस्ट्रेशन हे दिसायला लागलेलं आहे. काय खूप वेळा काय होतं, ॲरोगन्स इज अ साइन ऑफ फ्रस्ट्रेशन हे जे आपण बोलतो, हे काल जिवंत उदाहरण याचं मुख्यमंत्री महोदय. मी या मागच्या आठवड्यात पण सांगितलं की कदाचित हे शेवटचं अधिवेशन त्यांचं मुख्यमंत्री म्हणून आहे. कदाचित त्यांना दिल्लीत कॅबिनेट मंत्री म्हणून खेचलं जाईल, जोर जबरदस्तीने खेचलं जाईल. शिवराज सिंग चौहानानं कसं खेचलं तसं खेचलं जाईल. पण ते फ्रस्ट्रेशन आता लोकांवर काढतात, महाराष्ट्राच्या जनतेवर काढतात. आणि जर एवढंच प्रश्न विचारत तुम्हाला झोंबत असेल तर का बसलात त्या खुर्चीवर? तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहात, ज्या सत्तेमध्ये बसलेला आहात, लोक तुम्हाला सवाल करतील. भ्रष्टाचार किया है, पैसा खाया तो गाली भी खानी पडेगी, हे समजून घ्या. लोक प्रश्न विचारतील, तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे. महाराष्ट्राला धमकवून चालणार नाही. तुम्ही हिंदीत धमकवा, इंग्लिशमध्ये धमकवा, फ्रेंचमध्ये धमकवा, तुमच्या धमकी आम्ही ऐकून घेणार नाही. महाराष्ट्र या धमकीला बळी पडणार नाही. आम्ही प्रश्न विचारत राहू. तुम्ही जी अनियमितता केली असेल, तुम्ही जे घोटाळे केले असतील, भ्रष्टाचार केले असेल, तुम्ही ज्या थापा मारता त्याला एक्सपोज करत राहू. संजय राऊत शरद पवारांवरती टीका केलेली आहे. त्यांनी जी काल एकनाथ शिंदेच्या जालन्यात जाऊन भेट घेतली त्याच्यावरती संजय राऊतांनी टीका केली. महायुतीत मिठाचा खेळ, महाविकास आघाडीत मिठाचा खडा आहे का? मी आता त्याच्यावर बोलणार नाही, कारण मी सांगितलेलं आहे आम्ही आमचं मत मांडलेलं आहे आणि आम्ही या देशाच्या जनतेसोबत आहोत, भाजपसोबत जाणार नाही. किती दबाव टाकला, किती काही खेचण्याचा प्रयत्न केला, आमिषा दाखवली, तरी देशविरोधी कारवाई आणि हिंदू विरोधी कारवाई आम्ही करणार नाही. भाजप हे हिंदू विरोधी आहेत, भाजप हे देशद्रोही आहेत. पण अजूनही डान्सबार नवी मुंबई असेल, उपनगरात असेल, हे सुरू आहे. कोणाच्या सावलीत सुरू आहे?
मला वाटतं एवढंच महत्वाचं आहे. पेट्रोलवर एकंदरीत भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात सोशल माध्यमांवरती प्रतिक्रिया येत आहेत का रोज पाहायला मिळतोय. तुम्ही कसं बघताय? मी इथेनॉल बद्दल सातत्याने म्हणतच आहे की इथेनॉल, पहिली गोष्ट म्हणजे पर्यावरण वगैरे हे सगळं एका बाजूला, पण आपल्याला आठवत असेल तो व्हिडिओ, गडकरी साहेबच सांगत होते की इथेनॉल जेव्हा मिश्रण सुरू होईल तेव्हा 15 रुपये लिटर वगैरे पेट्रोल मिळेल, हा त्यांचाच व्हिडिओ आहे. आणि मग प्रश्न विचारल्यानंतर देशद्रोही, त्यांना हाच व्हिडिओ दाखवल्यानंतर ते बोलतात हे मी बोललोच नाहीये. महत्वाची गोष्ट आहे, आज जगात क्रूडचे प्राइसेस कमी झालेत, किमती कमी झाल्यात. आपल्याच देशात का नाही कमी झालेत? आपल्या सगळ्या आजूबाजूच्या देशांमध्ये पेट्रोल डिझेलचे प्राइस कमी झाले, किमती कमी झाल्यात. मग आपल्याच देशात का नाही कमी झालेत? उत्तर प्रदेशचे इलेक्शन आलं तेव्हा कमी करणार, गोव्याचं इलेक्शन येईल तेव्हा तुम्ही कमी करणार, देशाची निवडणूक येईल तेव्हा तुम्ही कमी करणार. आणि इथेनॉल बद्दल पण जे इंडस्ट्री बोलत आहे, जे जगात सगळे बोलत आहेत की इथेनॉल ब्लेंडिंग हे अजूनही अनसायंटिफिक आहे, अजूनही गाड्यांना ह्याच्यातून किती डॅमेज होते आपण पाहतोय, तरी देखील घुसवायचा स्वतःचा धंदा वाढवण्यासाठी रस्ते तुम्ही तर ठीक करून दाखवा. मुंबई गोवा महामार्ग एक तर नीट करून दाखवा. 10-12 वर्ष झाली हा रस्ता चालू आहे. त्या खड्ड्यांमध्ये थोडं इथेनॉल टाकून तिथे तरी ते खड्डे बुजवा. आधी ते शेवटचा मराठी आधी ते शेवटचा ते मराठीचं बोलतात. हिंदीत विचारतो. अच्छा, शेवटचा तुम्ही सातत्यानं उद्धवजींनी पण देवेंद्र फडणवीसांसोबत पहिले मराठी पंतप्रधान केलं, तुम्ही आज केंद्र ठाकरेंची इच्छा आहे का देवेंद्रजींनी केलं? आम्ही हे सांगितलं, लक्ष द्याल का? आम्ही हेच सांगितलं की त्यांनी पहिलं व्यक्त व्हावं, मग आम्ही त्याच्यावर आमच्या भूमिका व्यक्त शुभेच्छा करू. असतील का? आम्ही हेच सांगत आहोत. शुभेच्छा म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्यांची बॉडी लँग्वेज बघून, त्यांचं फ्रस्ट्रेशन बघून, त्यांचं ॲरोगन्स बघून एक नक्की दिसायला लागलेलं आहे की भाजप काय आता त्यांना पुढचा काळ महाराष्ट्रात ठेवत नाही, त्यांना हा केंद्रीय मंत्री म्हणून घेणार, हे आता दिसायला लागलेलं आहे. आता ह्याच्यात ऑपरेशन देवेंद्र फडणवीसमध्ये भाजपचेच पुढचे मुख्यमंत्री आत्ताच्या काळात होतील की मिंदे गटातून होतील आणि संघ आणि भाजप हे ऐकून घेईल, हे बघणं आता आम्ही खूप इंटरेस्टेड आहोत. पण हे होत असताना जर त्यांना प्रधानमंत्री बनायचं असेल असं त्यांनी इथे येऊन बोलून दाखवावं. तर शुभेच्छा. सर, जिस तरीके से हम देख रहे हैं कि देवेंद्र थांबा, एक फडणवीस ने एक कल भाषण एक किया एक था। शेवटचा रिलेटेड वाढदिवस त्यांचा काल वाढदिवस होता ना. आज है नाही, काल होता. काल तेच बोललो, काल त्यांना आम्ही बोललो ना, आज एक दिवस तरी करून दाखवा. भास्कर जाधवजी असतील किंवा वरती जे आम्ही नाव दिलं. सर, जिस तरीके से देवेंद्र फडणवीस जी ने कल भाषण किया था, क्या लगता है आपको आने वाले समय में वो दिल्ली में दिखेंगे, महाराष्ट्र की गति संभालेंगे? कल का जो भाषण था फडणवीस साहब का, एक तो